गेल्या काही दिवसात बांगर कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केल्याचं वेगवेगळ्या आंदोलनांमधून म्हटलं जाते, काय नेमकं? हां, बांगर कुटुंबाविषयी जे काही झालेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे. त्याचे जे काही खटले आहेत ते आधीच कोर्टामध्ये सुरू आहेत. जर ते सिद्ध करतील, जर त्याच्या विरोधात ते पुरावे देतील तर त्यांना शिक्षा होईल. ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलंय आणि त्यांनी जर पुरावे देऊन निर्दोष मुक्तता झाली तर माझ्यासाठी चांगलं आहे. माझी फॅमिली आहे ना ती. पण या सगळ्यामध्ये अण्णांचं देखील नाव येतं की हे सगळे गुन्हे अण्णांनी दाखल केले अशी चर्चा आहे. हे बघा, अण्णांनी तर केलं असेल तर त्याची कोर्टामध्ये पुराव्यानिशी त्याच्यातून योग्य मार्ग काढला जाईल. जे खोटे असतील त्यांच्यावर आरोप आणि जे खरे असेल तर सुटका त्यांची. तुमच्या कुटुंबाची बाजू न घेता आज इथे थेट अण्णांच्या मी आज अण्णाची भगिनी म्हणून इथं रिप्रेझेंट झालेली आहे. माझी फॅमिली पण आहे, पण मी आज अण्णाच्या वतीनं इथं रिप्रेझेंट झालेली आहे. आमचे आधी कौटुंबिकच संबंध होते. अण्णा आमच्या कुटुंबाचेच भाग आहेत. या ठिकाणी बसलाय, काय नेमकी मागणी आहे? अण्णांविरुद्ध जो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा. अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा. अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत. ह्याच्यासाठी हे उपोषण आहे. खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे, त्याचबरोबर 302चा जो गुन्हा दाखल झालाय त्यांच्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते घेण्याचा मागणी होती. कसं बघताय? त्याची सविस्तर चर्चा सुरू आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर. ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन. ते सगळं बघून घेतील. मुख्यमंत्र्यांनी मोका लावायची घोषित केले, त्याच्याकडे कसं? मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील. जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही विदाऊट पुराव्याशिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता? अण्णावर कसं काय चिखलफेक करू शकता तुम्ही? खरा हाच चेहरा आहे का अण्णांचा? हाच खरा चेहरा नाही आहे अण्णांचा. अण्णांना खूप समाजकार्य केलेलं आहे, खूप भगिनींचं कल्याण केलंय. माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अण्णांसाठी आवाज उठवू इच्छिते. त्यांचं नेतृत्व करते मी. या उपोषणाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? मी आता माघार वगैरे घेणार, कसं स्वरूप कसं असेल? जोपर्यंत अण्णांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांनी, अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही. माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे, मी इथं उपोषण करते अन्न त्याग करून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.